मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवं ज्ञानेश्वर माऊली. उपस्थित सर्व स्वयंसेवक आणि भारतीय मजदूर संघाचे सर्व माननीय सभासद पदाधिकारी, सर्वांना विश्वकर्मा जयंतीनिमित्त शुभेच्छा. आणि बाळासाहेब साठे आता ज्यांनी वर्णन केलं त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून आपण आपला आजचा कार्यक्रम सुरू करू. आपण सर्व या मातीत जन्मलो म्हणून भाग्यवान आहोत. आपली महाराष्ट्र भूमी देखील मोठी भाग्यवान आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर ज्याला आपण हिंदुस्थान म्हणजे भारत म्हणतो तो देशही वंदनीय व भाग्यवान आहे. भा म्हणजे प्रकाश, रथ म्हणजे एकरूप होणे. ज्ञानाला सुद्धा आपण प्रकाश म्हणतो कारण तो अज्ञानाचा अंधकार दूर करतो. म्हणून ज्ञानात रथ होणारे महापुरुष जिथे राहतात तो देश म्हणजे भारत. गीतेमध्ये भगवंतांनी अर्जुनाला अनेक ठिकाणी भारत भारत असं म्हटलं आहे. आपली वैदिक परंपरा, आपली जी परंपरा आज जरी आपण हिंदू म्हणतो ते नाव काही वेगळ्या कारणाने पडलं, पण आपली परंपरा वैदिक आहे. विद म्हणजे जाणणे किंवा ज्ञान प्राप्त करणे. त्या प्रकारे जो आचरण करतो तो वैदिक. वैदिक म्हणजे वेदग्रंथांची किंवा पूजा यज्ञ याग करणारे नव्हे तर ज्ञानाची पूजा करणारे जे असतात त्यांना वैदिक असं म्हणतात. मग तो कोणताही जातीचा समाजात असो, त्याच्यात काही फरक नाही पडत. असा हा आपला थोर पुरुषांचा देश. अनेक महापुरुष या देशात उत्पन्न झाले. महापुरुषांचा देश म्हणून याला भारत असं म्हटलं आहे. भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. या श्लोकाचा लौकिक अर्थ आपण सर्व जाणतोच. त्याचबरोबर दुसऱ्या एका श्लोकामध्ये गीतेत भगवंत म्हणतात, अनादित्वा निर्गुणत्वात् परमात्मायम अव्यया शरीरस्थोपि कौन्तेयम न करोति न लिप्यते. परमात्माचं वर्णन याच्यामध्ये केलंय की परमात्मा अनादी व निर्गुण असल्यामुळे तो अविकारी आहे. शरीराशी त्याचा संबंध आकाश व त्याच्यावर दिसणारे ढग जसे असतात त्याप्रमाणे दिसतो पण असत नाही. प्रकृती नियमाद्वारे हे सगळे घडत असते. उत्पद्यन्ते विलीयन्ते आपण म्हणतो ना, तो स्वतः काही करत नाही पण त्याला कोणत्याही कर्माचा लेप म्हणजे बंध लागत नाही. तो तुमच्या चांगल्या किंवा वाईट कोणत्याच कर्मात लिप्त नसतो. आत्मा हा अकर्ता असून तो जड जगताच्या व मनाच्या कोणत्याही युद्धात लिप्त नसतो. परमेश्वर अजन्म अवस्था आहे. जर त्याने जन्म घेतला असता तर प्रत्येकाला त्याने न्यायानेच वागवले असते. अधर्म जगात झालाच नसता. आपण 1000 वर्ष गुलामीतच राहिलो नसतो. जगात कुणाचेच वाईट झाले नसते. पण तसे सहसा होताना दिसत नाही. म्हणून यापुढे भगवंत स्वतःच म्हणतात, योग्य कर्म करा त्याचे फळ तुम्हाला योग्यच मिळेल. आपण गुलामीत राहिलो याचं कारण आपली दुर्बलता होती. मानवी दुःखाचं मूळ कारण शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक दुर्बलतेमध्ये आहे असं उच्चारावाने सांगण्यासाठी स्वामी विवेकानंदांचा जन्म झाला होता. परमेश्वर अवतार घेऊन सर्वांना वाचवतो या चुकीच्या कल्पनेमुळे आपण इतके वर्ष गुलामीत राहिलो. परमेश्वर स्वतः जन्म घेत नसून तो तदात्मानं सृजाम्यहम् असं म्हटलंय. म्हणजे तो निर्माण करतो. आपल्यातूनच महापुरुष प्रकृतीद्वारे निर्माण होत असतात. ज्या प्रकारे एखाद्या स्थानी सूर्याची प्रखर किरणे पडली तर हवा विरळ होऊन वर जाते आणि पोकळी भरून काढण्यासाठी भोवतालची हवा आपण होऊन तिथे आकर्षित केली जाते. याचा अर्थ असा की वेळोवेळी जगात महापुरुष उत्पन्न होतात व तेच आपल्या संकल्पाद्वारे जगाची रचना बदलवतात. जसे शिवाजी महाराजांनी मोगली सत्तेशी धुंद देऊन संपूर्ण जगाचा, आपल्या महाराष्ट्राचा इतिहास बदलवला. अशा महापुरुषांना हवे असल्यास आपण अवतार म्हणू शकतो. कोणाची तुलना होऊ शकत नाही कारण प्रत्येक महापुरुषाचे कार्यक्षेत्र विभिन्न राहील. आपल्या देशात आजवर असे अगणित महापुरुष उत्पन्न झाले आहेत आणि म्हणूनच या देशाचं नाव आहे भारत. हे भरत राजाच्या नावावर ठेवले गेले असे की नाही याची शंका वाटते. आपले गोत्र देखील ऋषींच्याच नावानेच आहे कारण इथे ज्ञानाची पूजा होते. आपल्या परंपरेमध्ये व्यक्तिपूजा नाहीये व ग्रंथपूजन नाहीये. ग्रंथाची उपासना करतो, पूजन नाही. हे सर्व जे महापुरुष उत्पन्न झाले त्यापैकी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्याचे रोपटे पूज्य डॉक्टरांनी लावले
त्याचा आज अनेक महापुरुषांच्या जीवनावतीमुळे वटवृक्ष झाला आहे व तो विश्वात सर्वत्र पसरला आहे. त्यापैकीच एक महापुरुष म्हणजे अनासक्त, कर्मयोगी, श्रमयोगी श्री दत्तोपंत ठेंगडी यांच्याबद्दलच्या स्मृती त्यांच्या वयाच्या पूर्ती निमित्त दाखवण्यासाठी आज आपण इथे एकत्र जमलो आहोत. त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यापूर्वी त्यांच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल थोडेसे जाणून घेणे आपल्या सगळ्यांच्याच माहितीत थोडीफार, ज्यांना माहिती असेल नसेल ठाऊक नाही, पण त्याच्यात भर टाकणारेच ठरते. श्री दत्तोपंत ठेंगडी यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1920 रोजी झाला. महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्याच्या आर्वी या गावी मध्ये ते जन्माला आले. वडिलांचे नाव बापूराव ठेंगडी, ते प्रसिद्ध वकील होते. आईंचे नाव जानकी देवी होते, त्या एक आध्यात्मिक गृहिणी होत्या. त्यांचा दत्तगुरूंवर खूप विश्वास होता. आर्वी गावातच दत्तोपंतांचे बालपण गेले. येथे खेळता खेळता त्यांनी छोट्याशा वाहन सेनेचे देखील गठन केले होते. यावरून त्यांचा नेतृत्वाचा गुण त्यांच्याकडे लहानपणापासूनच होता असे दिसून येते. पुढे संघ कार्यामुळे तो अधिक वाढीस लागला. गांधी विद्यालयामधून त्यांचे 10वी पर्यंतचे शिक्षण झाले. इथे लोकमान्य टिळक नावाच्या वाचनालयामध्ये ते नित्य नियमाने जाऊन अभ्यासात मग्न होत असत. तिथल्या व्यवस्थापकाचे असे म्हणणे की वाचनालयात मराठी, हिंदी, इंग्रजी अशी मिळून 10,000 पुस्तके होती. ती सर्व पुस्तके दत्तोपंतांनी वाचली होती. हे अध्ययन त्यांच्या वैचारिक सृजनाचा आधार ठरला. त्यांच्या वडिलांनी त्यांना पुढे शिक्षणासाठी नागपूरला पाठवण्याचे ठरवले. त्यांच्या अत्यंत भाग्याची अशी गोष्ट की त्यांच्या राहण्याची व्यवस्था द्वितीय सरसंघ चालक श्री गोळवळकर गुरुजी यांच्या घरीच करण्यात आली. तिथे त्यांना गुरुजींच्या आईचा प्रेमळ सहवास मिळाला. नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून 12वीची परीक्षा उत्तीर्ण झाले. नागपूर विधी विद्यालयामध्ये स्नातक व विधी स्नातक पूर्ण केले, जे आज बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय या नावाने ओळखले जाते. वडिलांची अशी इच्छा होती की दत्तोपंतांनी वकिली व्यवसायात उतरावे, पण दत्तोपंतांची तशी मूळ इच्छा नव्हती. त्यांची इंग्रजी अतिशय उत्कृष्ट असल्या कारणाने गुरुजींनी 1942 मध्ये मार्च महिन्यात प्रचारकाच्या रूपात त्यांना कालिकत म्हणजे केरळमध्ये पाठवले. त्यांच्याकडे एका वकिलाच्या नावे गुरुजींचे परिचय पत्र होते, परंतु त्यांना तिथे हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. कारण त्यावेळी हिंदुत्वाबद्दल बोलणे, चर्चा करणे खूप कठीण होते. तिथे काँग्रेस व विशेषतः या पॉलिटिकल संस्थेचा प्रभाव होता. परंतु या सर्व विरोधांना न जुमानता त्यांनी संपर्क करण्याचा प्रारंभ केला. ज्या वकिलाकडे जेव्हा ते त्या बाबतीत बोलणे सुरू होते, तेव्हा वकिलासोबत त्यांचे एक मित्र सुद्धा दत्तोपंतांचे बोलणे लक्ष देऊन ऐकत होते. ते एका राजघराण्याचे सदस्य होते. त्यांनी लगेच त्यांच्या समर्थनाची तयारी दर्शवली, कारण का त्यांची एकनिष्ठता, त्यांच्या कार्याविषयी त्यांची कळकळ दिसून येत होती. तिथूनच पहिली सुरुवात झाली. त्यांनी 1-2 महिन्यातच एक छोटीशी शाखा उभारली आणि अशा प्रकारे संघाचे कार्य तिथे सुरू झाले. 1944 मध्ये त्यांना कलकत्ता व आसाम येथे जावे लागले. त्यावेळी भारतात स्वतंत्र आंदोलनाचे वातावरण होते. कलकत्त्याला साम्यवाद्यांचा प्रभाव होता. अशा वातावरणात त्यांनी संघाचे कार्य सुरू केले. आसाममध्ये त्यांच्यासोबत माननीय रज्जू भैया व नंतरच्या काळात विख्यात योगी म्हणून नावाजलेले नागपूरचे मनोहर हरकरे हे होते, जे आज माझे आध्यात्मिक गुरु आहेत. त्यांनी 2003 मध्ये समाधी घेतली व तिथे त्या प्रांताच्या भाषा दत्तोपंत शिकले. जिथे जावे तिथे तिथल्या वातावरणात आपण सामावून जावे असे संघाची शिकवणच आहे. तर तिथे त्यांनी पाहिले की काही धर्मांतरित ख्रिश्चन लोक राहत होते. ते त्यांना म्हणाले की आम्ही अगोदर हिंदूच होतो, पण गरिबीमुळे मिशनऱ्यांनी आम्हाला एका फाटक्या चड्डीवर धर्मांतरण केले. व त्यांच्या घरी जेव्हा संघाचे कार्यकर्ते गेले, त्यांनी पाहिले की त्यांच्या देवाऱ्यामध्ये एका बाजूला कृष्णाचा फोटो व एका बाजूला येशू ख्रिस्ताचा फोटो होता व त्याची त्या आरती करीत. आरती करण्याची ती पद्धत खरे वास्तविक पाहिले तर वैदिक परंपरेची आहे. मग त्यांना पुन्हा शाखेत घेऊन हळूहळू आपल्या समाजात घेण्यात आले. कलकत्त्याहून परत आल्यानंतर 1948 मध्ये संघावर प्रथम बंदी घालण्यात आली. त्यावेळी माननीय दत्तोपंतांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या निर्मितीमध्ये महत्वपूर्ण योगदान दिले. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून भारतीय जनसंघाचा विस्तार केला. मध्य भारताच्या संघटन मंत्रीच्या रूपाने कार्य केले. या दरम्यान भंडाऱ्याच्या उपनिवडणुकांमध्ये विपक्षाचे उमेदवार म्हणून डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचे मुख्य पोलिंग एजंट म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यावेळेस श्रमिक क्षेत्रामध्ये काम करणार इंटक, HMS, UTU सारखे संघटन एका वेगळ्या दलाच्या विचारांनी प्रभावित झाले होते. त्यात राष्ट्रभावाचा अभावच होता व त्याने श्रमिकाचे हित न होता अहितच होत होते. संघामध्ये राष्ट्रविचारांनी प्रेरित असलेले श्रमिक संघटन स्थापनेचा विचार त्यावेळी चाललाच होता. नेमके त्याच वेळी काँग्रेस समर्थक इंटक संघटनेमध्ये काम करावे असा दत्तोपंतांकडे प्रस्ताव आला. गुरुजींनी सुद्धा त्यांची रीती व नीती समजण्यासाठी त्यांना अनुमोदन दिले व शेवटी तो सुदीन आला तेव्हा दत्तोपंतांनी 23 जुलै 1945 रोजी टिळक जयंतीच्या दिवशी भोपाळ येथे राष्ट्रीय भावाने आधारित असलेले भारतीय मजदूर संघ या नावाने एक श्रमिक संघटन स्थापन केले. त्यात त्यांनी अनेक वर्ष निष्ठापूर्वक कार्य केले. या सर्व संघटनेचे वर्णन पुढे ते म्हणतात की ज्यांना ट्रेड युनियन मध्ये रस आहे, राष्ट्रवादी आहेत, समविचारी आहेत असे वेगवेगळ्या राज्यांमधून 35 ते 40 लोक त्यावेळी हजर होते. कामगार क्षेत्राची अवस्था काय आहे यावर सगळ्यांनी बारकाईने विचार केला. मग निर्णय घेतला गेला की नवीन श्रम संघटन स्थापन केले पाहिजे. त्याचा हेतू ट्रेड युनियनच्या मार्केटमध्ये आपले एक दुकान असावे असा कदापि नव्हता. असा शूद्र हेतू कोणाच्याच मनात नव्हता. हा निर्णय का घेतला गेला याचे काही विशिष्ट कारण होते. त्यावेळी 4 केंद्रीय श्रम संघटन होते: INTUC, AITUC, UTUC, हिंद मजदूर सभा. हे 4ही संघटन काँग्रेस, कम्युनिस्ट इत्यादी राजकीय संघटनांच्या अधिपत्याखाली होते. मोठे मोठे ऑफिसेस, उत्तम कोष, चांगली मेंबरशिप या सगळ्या गोष्टींनी ते परिपूर्ण होते. कोष चांगला असल्या कारणाने कार्यकर्ता मोठ्या संख्येने त्यांच्याकडे असणार. सहायतेसाठी वकीलही होते आणि सहायतेसाठी वकील तर होते, थोडक्यात पूर्ण प्रस्थापित होते असं म्हणू शकतो. त्यांच्यासमोर एखादी नवीन संस्था काढणं म्हणजे खूप कठीण कार्य होते. तरी सुद्धा हा निर्णय घेतला गेला कारण एकंदर परिस्थिती पाहता असे वाटत होते की श्रमिकांचे प्रश्न जर नीट पद्धतीने सोडवायचे असतील तर संपूर्ण श्रमिकांची एकता होणं आवश्यक आहे. ऑल आउट ट्रेड युनियन युनिटी ज्याला म्हणतात ते आवश्यक होते. याचा अर्थ असा की प्रत्येक उद्योगात सगळ्यांची मिळून एकच युनियन असावी व प्रत्येक उद्योगात जी एक युनियन असेल त्यांची एकच भारतीय संस्था असावी. तेव्हाच श्रमिक ती ताकद उत्पन्न करू शकते. एका बाजूला पुंजीपती, दुसऱ्या बाजूला सरकार त्यांच्यासोबत संघर्ष करू शकेल असे फार कठीण परिस्थिती होते. अनेक युनियन असल्यामुळे ताकद विभागली जाते व आवश्यक परिणाम तसा साधला जात नाही. आपापसात भांड लावून मालक श्रमिकांची ताकद कमी करत असतात. म्हणून एकता आवश्यक आहे. ती एकता होत नव्हती. याची कारणही तशी होती. काही युनियन दुकानदार असल्यासारखे चालत होते, पैसे खाणे इत्यादी कामं चालत. राजकीय प्रभावाखाली युनियन आधी मजुरांचा विचार न करता राजकारण्यांचा विचार करीत होते. हे स्पष्टच होते. म्हणून जास्तीत जास्त हरताळ, संघर्ष निवडणुकांच्या अगोदरच होत असतो. याचा विरोध दलांना जास्त उपयोग होतो असे सगळं चालायचं. म्हणून अशा एका संघटनेची आवश्यकता होती जी अराजकीय असेल, श्रमिकांचा विचार करेल, सोबत देशाचाही विचार करेल. मजदूर व्यक्तिगत कोणत्याही पार्टीचा असो पण संघटनेचे कार्य करताना तो राजकारण करणार नाही. जसे आपण देवळात जातो, वेगवेगळ्या किमतीचे चप्पल कुठे जरी घालून गेलो तरी मंदिराच्या बाहेरच काढतो, तसे आचरण ठेवावे. हेच भारतीय मजदूर संघाचे ध्येय आहे. पुढे विभिन्न विचारधारांसोबत संपर्क वाढवण्यासाठी त्यांना राज्यसभेत पाठवले गेले. ते 1964 ते 1976 पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. त्यांनी अमेरिका, रशिया, मॉरिशस, चीन, ब्राझील, इंग्लंड सहित अनेक देशात भ्रमण केले. काही मजदूर संघाची वैशिष्ट्ये: पहिला जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भगवा ध्वज. कम्युनिस्टांचा ध्वज हा लाल बावटा संघर्ष व शोषितांची तानाशाहीची मानसिकता दर्शवतो. तर इंटकचा तिरंगा शासनाच्या प्रती आश्रिततेची भावना म्हणजे शासन जे असेल त्याच्या प्रती आश्रिततेची भावना निर्माण करणार आहे. भगवा ध्वज हा त्याग,
तपस्या आणि विश्वप्रेमाचे प्रतीक आहे. दुसरा मुद्दा असा होता चिन्ह. चिन्ह कोणते लावावे, तर ध्वजावरील चिन्ह भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. चक्र औद्योगिकरण, गव्याच्या ओंब्यात कृषी व समृद्धता व बंद मुठीमध्ये संघटितपणा दर्शवला जातो. तिसरा मुद्दा असा की राष्ट्रीय श्रमिक दिवस. भारतीय मजदूर संघाने विश्वकर्मा दिवस जयंतीला श्रमिक दिवस म्हणून निश्चित केले आहे. विश्वकर्मा शिल्पीची देवता आहे. अनेक वर्षापासून मोठ्या उद्योगांमध्ये विश्वकर्मा जयंतीला पूजन होऊन ते उत्सव साजरे केले जातात. घोषणा, इन्कलाब जिंदाबाद ऐवजी भारत माता की जय या घोषणेने सर्व कामगारांमध्ये एक जोश उत्पन्न केला. याची 3 सूत्री आहेत. त्रिसूत्री ज्याला म्हणतात. राष्ट्राचे औद्योगिकरण, उद्योगाचे श्रमिकीकरण आणि श्रमिकांचे राष्ट्रीयकरण. राजकारणापासून अलिप्तता हा त्यांचा गुणधर्म होता. स्थापनेपासूनच अगदी भारतीय मजदूर संघ अलिप्त आहे, पण बांधिलकी मात्र जरूर आहे. आंतरराष्ट्रीय संलग्नता अनेक युनियनची असते, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर मजदूर संघाने कुठल्याही फेडरेशन बरोबर संलग्न स्वतःला करून घेतलेले नाही. यानंतर शेतकऱ्यांची दुर्दशा पाहून सावकारांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी अखिल भारतीय स्तरावर एका शेतकरी संघटनेची स्थापना करावी असा त्यांच्या मनात विचार होता. असे संघटन की जे गटबाजीच्या व स्वार्थाच्या विचाराहून वर उठून शेतकऱ्यांच्या हितासोबत राष्ट्रभावनेने प्रेरित असावे. संघात या बाबतीत मंथन चालूच होते. एकीकडे 1960 पासून उत्तर प्रदेशात किसान परिषद व महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, पुणे इथे भारतीय किसान संघटन नावाने संघटन चालत होते. नंतर हे सारे संघटन माननीय दत्तोपंतांच्या प्रयासाने त्यांच्याच द्वारे अखिल भारतीय स्तरावर गठन झालेले भारतीय किसान संघात विलीन झाले. देशाचे भांडार तर भरूच, पण त्याचे मूल्य पण व्यवस्थित देऊ या ध्येयाने भारतीय किसान संघाचे पहिले अधिवेशन दत्तोपंतांच्या मार्गदर्शनाखाली 1979 मध्ये राजस्थानच्या कोटामध्ये 4 ते 5 या रोजी संपन्न झाला. 4 आणि 5 तारीख होती त्यावेळी. त्यात देशभरातून 650 कार्यकर्त्यांनी सक्रिय भाग घेतला. यामध्ये पुरुषोत्तम दास भाटिया यांना भारतीय किसान संघाचे प्रथम अखिल भारतीय अध्यक्ष, श्यामसुंदर द्विवेदी यांना अखिल भारतीय महामंत्री व बालकृष्ण पांडे यांना अखिल भारतीय संघटन मंत्री घोषित केले गेले. यात असा प्रस्ताव पारित केला गेला की शेतकऱ्यांना लाभकारी मूल्य व गो आधारित कृषींना प्राधान्य मिळेल. शेतकऱ्यांना निर्यात करण्याची सुविधा मिळावी म्हणून इम्पोर्ट पासून संरक्षण द्यावे, यातून आमूलाग्र बदल होईल असे त्यांचे मत होते. फक्त शेतकरीच नव्हे तर गावातील अर्थव्यवस्थेशी संलग्न असणारे शिल्पकार, सुतार, कुंभार आदी सर्व लोकांचा विचार त्या अनुषंगाने केला गेला. 1981 मध्ये काश्मीरमध्ये द्वितीय अधिवेशन मध्ये 22 राज्यातून भारतीय किसान संघाचे प्रतिनिधी आले होते. 1986 मध्ये हैदराबाद येथील तृतीय अधिवेशनात झाले. त्यात सर्व राज्याच्या प्रतिनिधींना आपली उपस्थिती दर्शविली होती. माननीय दत्तोपंत स्वदेशीचे आग्रही तर होतेच, त्याला देशभक्तीचे अधिष्ठानही होते. यासाठी सगळ्या सरकार विरुद्ध आंदोलन करण्यास त्यांनी कधीच मागे पुढे पाहिले. त्यांचे व्यक्तिमत्व स्पष्ट व निरपेक्ष होते. समाजवादी पूर्व प्रधानमंत्री चंद्रशेखरजी, मुरली मनोहर जोशीजी, जॉर्ज फर्नांडिस, एस गुरुमूर्ती हे एका दुसऱ्या प्रति वैचारिक भिन्नता असून सुद्धा एकाच स्वदेशीच्या मंचावर एकत्र आले होते. ही त्यांच्या दृष्टीने एक मोठी उपलब्धी मानावी लागली. त्यांनी सरकारचे विश्व व्यापार संघटनेमध्ये हस्ताक्षर करण्याचा कडाडून विरोध केला होता व दिल्ली येथील रामलीला मैदानामध्ये एक सभा आयोजित केली. विदेशी पुंजी व विदेशी सत्तेच्या अपवित्र बंधनाच्या विरुद्ध संघर्षाची घोषणा केली. भारतीय किसान संघाच्या 25 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने फेब्रुवारी 2004 मध्ये कोटा, राजस्थान येथे रजत जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला गेला. त्या शेतकऱ्यांसाठी 25 सूत्र मागण्यांची सूची जाहीर केली होती. सध्या दत्तोपंत भारतीय समाजाच्या एकात्मतेसाठी निरंतर झटवले. समरस समाज स्थापनेच्या धारणेवर विश्वास ठेवत असत. पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा एकात्म मानववाद व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक क्रांतीच्या विचारांनी ते प्रभावित होते. यासाठी त्यांनी सर्व पंथ सम आधाराची स्थापना केली. त्यांनी लिहिलेले शेवटचे पुस्तक सामाजिक समरसता या विषयावर होते आणि
या विषयावर होते. देशभरात त्यांचे मजूर क्षेत्रात, शेतकरी क्षेत्रात काम करणारे आर्थिक विषयांचे विशेषज्ञ म्हणून नाव घेतले जाते. परंतु तेवढेच महत्वपूर्ण कार्य त्यांनी सामाजिक क्षेत्रात सामाजिक सद्भाव वाढवण्यासाठी देखील केला. त्यांची कर्तव्य कठोरता अशी होती की काही प्रसंगामधून ते आपल्याला पाहणे उचित दिसेल. एकदाचा प्रसंग आहे, राम जन्मभूमी आंदोलनाचे दिवस होते. एका कार्यकर्त्याच्या घरी दत्तोपंत गेले असता त्यांना आंघोळीसाठी गरम पाणी ठेवले होते. दत्तोपंत आंघोळ करून बाहेर आल्यावर तर लक्षात आले की ते गरम पाणी ठेवलेले तसेच राहिले होते. त्यांना त्या बाबतीत विचारलं की असं तुम्ही का केलं, थंड पाण्याने का आंघोळ केली, थंडी एवढी आहे. ते म्हणाले, अयोध्येला कदाचित सत्याग्रह होईल, तुरुंगात जावे लागेल, तिथे गरम पाणी कोण देणार आहे. त्यावेळी त्यांना तुरुंगवास ही घडू शकतो, म्हणून त्या काळात त्यांनी कधीच गरम पाणी वापरले नाही, आणि ती सुद्धा वयाच्या 75 वर्षी. कार्यकर्त्याला किती कर्म कठोर असावे लागते हे याचे उदाहरण आहे. सामाजिक संघटनांमध्ये त्याचं एकदा आपण उदाहरण पाहिलं तर कित्येक वेळा कार्यकर्त्यांना आपल्या पदरी निराशा येत असते. कधीतरी एखाद्या कार्यकर्त्याशी वादविवाद होतो, त्याचा मनस्ताप होतो, कामातून निघून जाण्याची, समस्या सोडण्याची आपली इच्छा होते. अशा वेळी त्या कार्यकर्त्याला मन मोकळं करायचं असेल ते स्थान म्हणजे दत्तोपंत. दत्तोपंताचे त्याला सांगणे असायचे, अरे माझ्यावरही असे प्रसंग काय आले नसतील का, पण एक एक सांगत बसलो तर रात्र पुरणार नाही. पण तुला सांगतो, कार्यकर्त्याला नेहमी अशा गोष्टी सोडून द्याव्या लागतात. खरं म्हणजे मुलीच्या आईची भूमिका घ्यावी लागते. असे मातृहृदयी दत्तोपंत कार्यकर्ता म्हणून नेहमी अनअटॅच इन्व्हॉल्वमेंट ज्याला म्हणतात त्याचा पुरस्कार करीत असत. कार्यकर्त्याने पूर्णपणे झोकून देऊन काम केलेच पाहिजे, त्या दृष्टीने त्याची इन्व्हॉल्वमेंट महत्वाची, पण प्रसंगी त्याच्यात गुंतून न राहता दूर सुद्धा होते आले पाहिजे. याला म्हणतात अनअटॅच इन्व्हॉल्वमेंट. असे होते हे कर्मयोगाचे तत्व केवळ सांगण्यासाठी नसते तर आचरणासाठी असते, हे आदरणीय दत्तोपंतांच्या स्वतःच्या व्यवहारात सिद्ध होते. दत्तोपंत शेकडो हजारोंच्या कार्यकर्ते आपले जे होते त्यांच्या घरी राहिले होते. त्या घराघरातील कुटुंबातील आई, वडील, पत्नी, मुली इत्यादी दत्तोपंतांची सारखी कितीतरी आठवणी सांगण्यासारख्या आहेत. दत्तोपंतांचे बोलणे कसे होते, त्यांनी प्रयत्नपूर्वक ते घडवले होते काय. त्यांच्या तरुणपणीच ते हाऊ टू विन फ्रेंड सारखी डेल कार्नेगीची सर्व पुस्तके कोळून प्याले होते, आणि मॅनेजमेंट सायन्सचा गुरु पीटर ड्रकर यांची अगदी अलीकडची पुस्तके त्यांनी वाचली होती. पण पाश्चिमात्यांचे अनुकरण करण्याची काही गरज नव्हती, कारण ही सगळी पुस्तके चांगले दिसावे कसे यावर तो धडा देते. स्वतः चांगले असावे कसे हे शिकवणारी स्वतः जर चांगले असू तर त्यांचे चांगले चालणे बोलणे पण आपोआपच योग्य होईल. म्हणून अंतःकरण शुद्ध ठेवावे. मन स्वच्छ करण्यावर आपल्या ऋषी मुनींचा, संत महंतांचा, पाषाणाचा दोर बाहेरच्या गोष्टी नव्हता. त्याचं सूत्र काय, तर दत्तोपंत म्हणतात, सो द ऍक्शन अँड रिप द हॅबिट, सो द हॅबिट अँड रिप द कॅरेक्टर. म्हणजे तुमचा स्वभाव चांगला होण्यासाठी चांगली कृती पेरा, त्यातून तुम्हाला चांगल्या सवयी घडतील. चांगल्या सवयी पेरल्या तुमचा स्वभाव चांगला होईल. भारतीय अध्यात्म स्वतःची ओळख सांगते, स्व ओळखा. म्हणजे तुमचा स्व आणि इतरांचा स्व एकच आहे हे तुम्हाला कळून येईल. तुमचा व्यवहार, चालणे बोलणे योग्य होईल. हा फरक इथे महत्वाचा आहे. दत्तोपंतांचे वैशिष्ट्य असे होते की स्वतःचे चिंतन व सिद्धांत प्रस्तुत करताना ते जगभरातील विचारवंतांचे समान दृष्टांत व किस्से सादर करत असत. त्याचा अनुभव, त्यांचे प्रकट भाषण, छोट्या बैठका, व्यक्तिगत अनौपचारिक गप्पा या सर्व प्रसंगी त्यांचे अस्खलित पाश्चात्य व संत साहित्य उद्धृत करीत असत. इंग्रजी म्हणा, मराठी म्हणा, हिंदी भाषी कोणती भाषा असो, श्लोक, कविता, निबंध, विनोद प्रकार कोणतेही असो, ते सर्वच चक्रात कसपणे विहार करायचे. ते सिद्धपुरुष तर होतेच, पण साधक होते इतरांसाठी. प्रत्येक साधनांचे ते रक्षण अतिशय बारकाईने करत असत. कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी दीप प्रज्वलन करणे, काळेपेटी पेटवणे किंवा मेणबत्तीने समोरातील वाद पेटवणे, यावेळी स्टेजवर पंखी चालू असता कामा नये. बारीक सारीक गोष्टी अत्यंत बारकाईने ते कार्यकर्त्यांना सांगत होते. त्यांची कार्यकर्त्यांसाठी लिहिलेली पुस्तकं होती, वक्तृत्वाची पूर्वतयारी, युअर ऑफिस, युअर इक्विपमेंट, प्रचारतंत्र वगैरे मधून त्यांनी किती लहान लहान गोष्टींची काळजी घ्यायला हवी असे ते कार्यकर्त्यांना सांगत होते. असे साधनारक्षी दत्तोपंत असे रक्षण करण्याचं मुख्य कारण त्यांना गीतेची शिकवण होती. यद्दाचरती श्रेष्ठा तत्तदेवे तरोजना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. श्रेष्ठ माणूस जसा वागतो तसेच इतर सामान्य लोक वागतात.
तो जे करतो त्याचे अनुकरण लोक करतात. या सर्व गुणांचा एकत्रित समुच्चय दत्तपंतांच्या व्यक्तिमत्वामध्ये सर्वोत्तम पुरुषाचे दुर्लभ असे लक्षण त्यांच्यामध्ये दिसत होते. लोक बहुत शोधावे, त्यांचे अधिकार जाणावे, जाणून धरावे जवळगुरी, अधिकार परत्वे कार्य होते, अधिकार नसता व्यर्थ जाते, जाणून शोधावे चित्ते नाना प्रकारे. सतत भ्रमण, विश्वभ्रमण, माणसे शोधायची, संघटना संस्था उभ्या करायच्या, प्रचंड अध्ययन करायचे, व्यापक संपर्क ठेवायचा, असे हे महान व्यक्तिमत्व रामदासांच्या भाषेत सांगायचे तर ऐसा पुरुष धारणेचा तोची आधार बहुतांचा, दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. कोणाचा काय अधिकार आहे, या प्रकारे कोणाची काय निवड आहे, आवड आहे, कार्यकर्त्याने जाणून कार्य केले पाहिजे, कोणाला जवळ केले पाहिजे व कोणाला दूरही केले पाहिजे, यावरच कार्यकुशलता दिसून येते. हे त्यांचे जे बोलणे आहे ते प्रत्येकाने शिकण्यासारखे आहे. कोणत्याही संघटनेच्या कार्यकर्त्याला संघटनेच्या ध्येय धोरणाबाबत कार्यपद्धतीची हळूहळू उकल होत असते. एखाद्याने मनात आणला आणि तो कार्य करत गेला आणि तो योग्य प्लॅनिंग करून केलं असं होत नाही. सर्वच गोष्टी काही ब्लू प्रिंट प्रमाणे आपल्या समोर नसतात. त्या संबंधीच्या प्रक्रियेला दत्तोपंतजी म्हणत प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट, हळूहळू हे अनफोल्ड होत जाते, म्हणजे उकलत जाते. स्थानिक कार्यकर्त्यांना खूपदा केंद्रस्थानी घेतल्या जाणाऱ्या निर्णयाची पार्श्वभूमी माहीत नसते, त्याची अनिवार्यता, त्याचे दूरगामी परिणाम या संबंधीची मुळीच माहिती नसते. तर केंद्रातील अधिकाऱ्यांना स्थानिक कार्य करण्याच्या ज्या कार्यकर्ता असतो त्याच्या अडचणी व मर्यादा अनेकदा त्याची जाणीवच नसते. अशा परिस्थितीमध्ये एखादी योजना असते ती सफल होत नाही, उलट गैरसमजावर आधारित असून परस्पर अविश्वासाचे वातावरण मात्र तयार होते. हे सर्व टाळण्यासाठी टू वे कम्युनिकेशन असले पाहिजे, ऊपरचे नीचे व नीचेचे ऊपर. कार्यकर्त्याने प्रत्येक घटनेकडे, योजनेकडे, उपक्रमाकडे कसे पाहावे. दत्तोपंत सांगतात, तात्कालीन म्हणजे त्यावेळी आणि दूरगामी अशा दोन्ही परिणामांच्या निकषावर प्रत्येक गोष्ट विचार व्हायला हवा आणि अशा दृष्टिकोनाला ते नाव देत बायोफोकल विजन. स्वातंत्र्यानंतर किंवा स्वातंत्र्य उत्तर काळात दलितांचा प्रश्न सुटण्याऐवजी दिवसेंदिवस उग्र बनत चालला आहे. एकाच समाजातील विविध घटनांमधील विषमता ही विकृती होती, रोगाचा तो प्रादुर्भाव आहे. तर अशा विषमतेची, अस्पृश्यतेची झालेली परिणती ही समाजाला लांछनास्पद आहे आणि अशा तथाकथित अस्पृश्यांवर होणारा अन्याय तर अमानवीय गुन्हा आहे. पण हे सगळे तेव्हाच थांबेल जेव्हा मुळातील विषमता संपून त्या ठिकाणी समता जागा घेईल. पण असा समतायुक्त समाज कसा निर्माण होणार आणि निर्माण झाला तरी तो टिकणार कसा? अस्पृश्यतेच्या विषवल्लीमध्ये सगळ्यांचं त्याचं मूळ आहे, उच्च निष्ठेच्या भावामध्ये, आणि ती रुजली तथाकथित सवर्णांच्या मनात. तिथून ती भावना कशी हटवता येईल? परस्परांविषयी बंधुभाव, त्यावर आधारित परस्परांच्या सुखदुःखाशी समरस होण्याची मानसिकता, याखेरीज ते कसे शक्य आहे? या मूलगामी चिंतनातूनच दत्तोपंतांनी एक शब्द रूढ केला, तो म्हणजे समरसता. समरसतेशिवाय समता अशक्य आहे. कार्यकर्त्याने त्यांच्याशी जोपर्यंत समरसता येत नाही, त्यांच्याशी एकरूपमन होत नाही, तोपर्यंत आपण हे कार्य करणं शक्य नाही. हे विधानही त्याचेच द्योतक होते. दत्तोपंत म्हणत, प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो. समता हा शब्द हल्ली ज्या संदर्भात वापरला जातो तो संदर्भ मार्क्सच्या तत्वज्ञानाचा आहे. आपणही तो शब्द प्रवाह वापरला तर दुसऱ्याची उसळवादी घेतल्यासारखी होईल, म्हणून आपला स्वतंत्र अप्रोच लोकांच्या लक्षात येणार नाही. समरसता हा शब्दप्रयोग आपल्या भारतीय तत्वज्ञानातील आहे. या शब्दांची मुळे भारतीय विचारदर्शनात आहेत आणि शब्दांच्या सहाय्याने आपले म्हणणे आपण लोकांपर्यंत यथार्थपणे मांडू शकतो. केवळ जुने ते सोने म्हणून कवटाळून बसणारा समाज वा व्यक्ती कालविसंगत होत असतो. तर जुने टाकून नव्याने सर्व घटक हवेत म्हणणारा समाज किंवा व्यक्ती दिशाहीनच होत असतो. स्वतःची सांस्कृतिक मूल्य जपत कालानुसार स्वतःमध्ये बदल घडवणारे अंतिमता यशस्वी होतातच. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका, त्याचे विचार, तत्वज्ञान यातच सामावलेले आहे. जे बोलतो तेच आपल्या जीवनात आचरले पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुरस्कारलेल्या तत्वज्ञानाचे वैचारिक विश्लेषण, संघाने जोपासलेल्या मूल्याचे जीवनात प्रकटीकरण आणि संघर्ष प्रवण अशा संघटन कौशल्याने
मिळवलेली समाज मान्यता याचा सुरेख त्रिवेणी संगम त्यांच्या जीवनात झाला होता. जेन्युइन ट्रेड युनियनिझम हा शब्दही त्यांचाच प्रयोग होता. भारतीय मजदूर संघाचा उदयच मुळी आयटकच्या ऐन उमेदवारीच्या काळात झाला होता. त्या काळी खरं म्हणजे आजही कामगार संघटना कामगारांच्या मागण्यांशी मालकांशी संघर्ष करण्याचे अस्त्रच होते. या संघर्षामध्ये देश व समाज वेठीला धरला गेला तरी पर्वा नाही अशी परिस्थिती होती. या पार्श्वभूमीवर कामगार हा सुद्धा समाजाचा एक घटकच आहे आणि समाज बांधणीत आणि राष्ट्र पुनर्निर्माण ज्याला म्हणतो कार्यात त्याचा सहभाग असला पाहिजे. या दृष्टीने समाज हिताच्या आड कामगारांचं हित जर येत असेल तर ते बाजूला साधले पाहिजे हे विचार रुजवणे म्हणजे विरुद्ध ध्रुवावरील एक विचार मांडण्यासारखे होते. त्यामुळे प्रचलित कामगार चळवळ व भारतीय मजदूर संघ यातील फरक स्पष्ट करण्यासाठी प्रचलित चळवळीसाठी ब्रेड अँड बटर युनियनिझम आणि आपल्यासाठी जेन्युइन ट्रेड युनियनिझम अशा शब्दावली त्या दत्तोपंतांनीच रूढ केला. ते एक हाडाचे कार्यकर्ते होते त्याचं सांगण्याची आवश्यकता नाही. दत्तोपंतांनी कार्यकर्ता व संघटन या संबंधी विश्लेषण त्यांच्या अधिकारांची साक्ष पटवते. तर त्यांचा विचार त्यांनी केलेल्या विश्लेषणानुसार ते जीवन जगत असलेल्या वृद्ध आविष्कार घडतो. कथनी व करणी अशी एकरूपता खरोखरच दुर्मिळ असते. अखिल भारतीय प्रतिनिधीच्या सभेच्या बैठकी प्रसंगाचे दत्तोपंतांचे काही घडणारे विलोभनीय दर्शन असे. दिवसाच्या 24 तासापैकी झोप व विश्रांतीचा वेळ सोडला तर बाकी सर्व वेळ दत्तोपंतांच्या म्हणजे ते कार्यकर्त्यांच्याच घरात दिसत असत. मग वेळ ती न्याहारी असो, भोजनाची असो, सायंकाळी शाखेनंतरची असो, रात्री सर्वजण झोपी गेल्यानंतरची मध्यरात्रीपर्यंतची असो, फरक असला तर फक्त त्यांच्या वेशात असायचा. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी कार्यकर्ता घोळका दिसेल त्या ठिकाणी दत्तोपंत तिथे हजरच असत. ते एक माणूस वेळी ज्याला म्हणतात अशा प्रकारची ती व्यक्ती होती. रामायणामध्ये एक मजेदार प्रसंग असल्याचे कोणीतरी सांगितले होते की म्हणे राम भक्त हनुमानाच्या मनात आले आणि आपले आराध्य दैवत असलेल्या प्रभू रामचंद्रांचे दैवत कोणते असे विचारले. त्यांनी एकदा प्रभू रामचंद्र ध्यानमग्न असताना पाहिले होते. तर प्रभू राम हनुमानाच्या मूर्तीसमोर ध्यानस्थ बसलेले दिसले. असंख्य कार्यकर्त्यांना दैवत असा समान वाटणारे दत्तोपंत स्वतः मात्र कार्यकर्त्यांचे भक्त, कार्यकर्त्यापासून कधीही विभक्त न होणारे असे भक्त. जेव्हा दत्तोपंतांना राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार मिळणार ही घोषणा झाली तेव्हा एक जण म्हणाला, मालक विरुद्ध मजूर असा संघर्ष पेटवणाऱ्या, कारखान विरुद्ध कामगार अशी समाजात फूट पाडणाऱ्या युनियन लीडरला एकात्मता पुरस्कार मिळू शकतो हा एक विनोदच वाटतो. आणि त्याच्यावर खरंच जर सांगायचं असेल तर आपण असं म्हणू शकतो की दत्तोपंत एक युनियन लीडर जरूर होते, पण या कार्यामागे त्यांची प्रेरणा कोणती होती, या कार्याचे लक्ष कोणते होते, तर विचारासरशी मला एक अपरिचित किंवा परिचित असा दत्तोपंतांचा कर्तृत्वपट त्यांच्या आपल्या नजरेसमोरून जाऊ लागतो. त्यातच जाणवते की दत्तोपंत दार्शनिक, तत्वचिंतक, लीडर कोणी असले तरी मूळ कार्यकर्ताच होते, एक सर्जक कार्यकर्ता. एक दुसऱ्यांची चेतवी या नावाने त्यांनी अनेक कार्यकर्ते निर्माण केले आणि त्यांच्या मदतीने अनेक संस्था संघटना जन्माला घातल्या. भारतीय जनसंघ, विद्यार्थी परिषद, मजदूर संघ, किसान संघ, समरसता मंच, स्वदेशी जागरणाचा मंच हे सगळं आहेच. हा त्यांचा सृजनाचा आलेख आहे. पण अंतिम लक्ष एकच, ते म्हणजे राष्ट्र पुनर्निर्माण. त्यांना योग्य वैचारिक बैठक देणे, अनुरूप कार्यपद्धती विकसित करणे, समाज जीवनाचा समग्र व एकात्म पद्धतीने असा विचार केल्याशिवाय ते शक्य होत नाही. म्हणून राष्ट्रीय एकात्मता पुरस्काराचे खरे अधिकारी दत्तोपंतच आहेत. निश्चयाचा महामेरू अशा दत्तोपंतांचा सल्ला निराश कार्यकर्त्यांवर अमृत सिंचन करणार असेल. ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात, साच आणि मवाळ मिटले परी सरळ, बोले जैसे कल्लोळ अमृताचे. आध्यात्मिक बैठक असलेले एक योगी पुरुष होते. ते अयोग्य बोलणे ते नेहमी टाळायचे. त्यांनी विरोधी वाद वाढवणारा, तापदायक, उपवास करणारे, मर्मघाती, शंकास्पद, अर्धवट व खोटी माहिती देणारे किंवा खोटी आशा लावणारे अशा युक्त भाषेचा कधीच वापर केला नाही. समाजात आपल्याला जर कार्य करायचे असेल तर असला आपण प्रत्येक शब्द तोलून मापूनच बोलले पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, घासावा शब्द, तोलावा शब्द. हा कामगार
येतोय ना व्यवस्थित? जेव्हा कामगार क्षेत्रामध्ये कुऱ्हाड चालवण्याचे अर्थमंत्र्यांनी ठरवले, तेव्हा त्यांनी अर्थमंत्र्यांबद्दल एक शब्द वापरला होता, तो म्हणजे क्रिमिनल असा. केंद्रीय सरकार, बहुराष्ट्रीय कंपन्या, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्या दबावाला बळी पडत चालले. कामगारांच्या कायद्यात हायर अँड फायर, ज्याला आजच्या काळात पण आपण पाहत होते तेच चाललेले आहे, पण अशी नीती ते वापरू इच्छित होते. त्या दृष्टीने विरोध व आवश्यक करणे बदल होते. क्रिमिनल हा शब्द वापरण्यापूर्वी त्यांनी 1 तास विचार केला आणि त्यांनी अहिंसा या संदर्भात ज्ञानेश्वर माऊलींची एक ओळ आठवली त्यांना. जगाची सुखोद्देश म्हणजे जगाच्या सुखासाठी काया, वाचा आणि मनाने वागणे हेच अहिंसा आहे. परमपूज्य डॉक्टर हेडगेवार हे संघबीज, गुरुजीच्या संघबीजाचा विस्तार करणारे भाष्यकार व ज्या संघाच्या श्रेष्ठ कार्यकर्त्यांद्वारे हे विशाल कार्य उभे राहिले, त्यापैकी महत्वाचे ते कार्यकर्ते होते. ही प्रक्रिया, याचा कालावधी फार मोठा आहे. जवळपास ही प्रक्रिया होईपर्यंत दत्तोपंत सक्रिय होते. अनेक कार्यकर्ते वयोमानामुळे लवकर गेले, काहींच्या हत्याही झाल्या, त्यामध्ये दीनदयाळ उपाध्याय देखील होते. अंतिम पुस्तक लिहून झाल्यानंतर त्यांनी सांगितले की संघाने माझ्यावर जे दायित्व सोपवले होते ते आता पूर्ण झाले. यानंतर काही दिवसातच त्यांचा देहांत झाला. तोपर्यंत ते सक्रिय होते. संघ विचार म्हणजे आपल्या देशाचा सनातन विचार, धर्माच्या आधारावर प्रत्येक क्षेत्राची पुनर्रचना, जी आधुनिक भारतालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला उपयोगी पडेल, असा विचार व कार्यपद्धती हे त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी 84 वर्षाच्या काळामध्ये संस्कार भारती, इंटक, भारतीय किसान संघ, भारतीय ग्राहक पंचायत, सामाजिक समरसता मंच, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, स्वदेश जागरण मंच अशा 7 संघटनांचे गठन केले व 5 संघटनांच्या रचनेत त्यांचा पूर्ण सहयोग होता. 48 पुस्तकांची त्यांनी रचना केली. त्यात 35 हिंदी, 10 इंग्रजी, 3 मराठी पुस्तकांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त 12 पुस्तकांच्या प्रस्तावना देखील त्यांनी लिहिल्या आहेत. त्यांच्या कार्याचा आढावा जर घेतला तर त्यांचे वय त्यांच्यासमोर कमी भासू लागते. श्रद्धेय दत्तोपंतजी उच्च कोटीचे विचारक होते, तत्ववेत्ता, कुशल संघटन कार्यकर्ता, स्वदेशी अर्थव्यवस्थेचे समर्थक होते व एकात्म मानववादावर विश्वास करायचे. एक उत्कृष्ट वक्ता, ज्यांचे विचार कार्यकर्ता व जनतेच्या हृदयाला जाऊन भिडत, तेथे भिडत असत. कार्यकर्त्यांबरोबर त्यांचे संबंध अतिशय आत्मीयतेचे होते. त्यांच्या परिवारातल्या ते एक होऊन जात. आजही त्यांची चर्चा करताना कार्यकर्ते भावुक होतात व त्यांच्या प्रकारे होण्याचा ते संकल्प करतात. हिंदू धर्माला वैश्विक मंचावर स्थापित करण्यासाठी किंवा हिंदू धर्माचे विचार म्हणा किंवा वैदिक परंपरेचे विचार म्हणा, त्यांचं महत्वपूर्ण योगदान आहे व हिंदू सनातन परंपरा विश्वासाची वैज्ञानिक व्याख्या त्यांनी प्रस्तुत केली आहे. गावातील प्रसिद्ध वकील साहेबांचे उच्च शिक्षित पुत्र सगळ्या ऐश्वर्याचा त्याग करून देशातील मजदूर, शेतकरी, शोषितांना संघटित करण्यासाठी व त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ते घराबाहेर पडले. समाजात समरसता आणण्यासाठी व विश्वात हिंदुत्वाच्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देण्यासाठी त्यांनी जीवापाड कष्ट उपसले. माननीय गुरुजींच्या हिंदुत्वाच्या विचारांचा त्यांनी सर्वत्र प्रचार केला. सर्व प्रकारच्या विविधतेमध्ये ख्यातनाम असलेल्या हिंदू विचाराचा उल्लेख हिंदुइझम ज्या शब्दाने करणे दत्तोपंतांना कधीच आवडले नाही. इझम शब्दातील अधिकृत असलेली एक देव किंवा एक धर्मग्रंथ, एक उपासना पद्धती ही संकल्पना हिंदू जीवनाला मान्य नाही. उलट हिंदुत्व ही एक जीवन पद्धती आहे. त्यामुळे हिंदुत्वाला प्रसिद्ध किंवा त्याचा प्रतिशब्दाचा हिंदुत्व हाच आहे व त्याचा अनुवाद हिंदुइझम असा न करता हिंदूनेस असाच करावा लागेल, हे दत्तोपंतांचे त्याबद्दल विवेचन होते. त्यांचे हिंदुत्वाबद्दलचे किंवा वैदिक परंपरेचे काही विचार त्यांनी मांडले होते. ते व्यापक व सर्व धर्म समावेशक होते. वैदिक धर्म फार व्यापक आहे. धर्माची व्याख्या शास्त्रात लिहिली आहे. धारणा धर्म मिथ्याहु धर्मो धारयते प्रजा. ज्या नियमांनी सृष्टी चालते त्या नियमांचे पालन म्हणजे धर्म. उदाहरण द्यायचे तर ऑक्सिजन आणि हायड्रोजन एकत्र आले तर ते एकमेकांकडे पाहत बसतात का? नाही. त्यांच्या रासायनिक धर्माप्रमाणे त्यांना एकत्र येऊन पाणी तयारच केले पाहिजे. दे मस्ट कंबाईन टू फॉर्म द वॉटर. तो त्याचा स्वभाव धर्मच आहे.
एखादा दगड आपण घेतला, तो आपण उंच समजा पृथ्वीच्या कर्षण शक्तीमुळे तो फेकला गेला तर धरातलावर तो आलाच पाहिजे. तो जर आला नाही तर त्याचा धर्म बिघडला. धर्म म्हणजे धारणा. अनंत काळापासून प्रकृतीत सामावलेली, ग्रहण झालेली धारणा शक्ती आहे. हिंदू संस्कृतीप्रमाणे यच्च यावत सृष्टीकर्ता धर्म आहे, तसेच मानवाचा धर्म आहे प्रेम आणि परोपकार. प्रत्येकाचा स्वभाव धर्म असतो. तुझा मानव प्राणीचा जो धर्म आहे तो प्रेम आणि परोपकार आहे. उच्च नाही, कनिष्ठ नाही, जातीपातीच्या वर जाऊन संघ याचे पालन करतो आहे. आपला समाजाचा उद्धार म्हणजेच परमेश्वराचा अवतार होय. परमेश्वर आणि परमावस्था सगळे आपल्यातच आहे, ज्याचा साक्षात्कार प्रत्येकाने केला पाहिजे ध्यानधारणेमुळे. ज्यांच्या जीवनावर अध्यात्माचा पगडा असतो त्यांचा आहार जास्त नसतो, झोपही कमी असते. गुरुजी फक्त 3 तास झोपत असत दिवसभर. गुरुजी म्हणजे गुरुजींबद्दल मी सांगतोय, ते फक्त 3 तास झोपत असत असं एका ठिकाणी लिहिलं आहे. दिवसभर त्यांच्या कामाला उसंतर असेल, पण रात्री वेळात वेळ काढून ते 1 तास रोज ध्यानमग्न व्हायचे. रोज ध्यान करणारा साधकामध्ये शक्ती जागृत होऊन तो सर्व गुण संपन्न बनतो. तो दिसायला सुंदर दिसतो. म्हणून आपले सगळे संत, जे खरे संत कोणत्याही समाजाचे असो, ते सगळे दिसायला सुंदर होते. गुरुजी देखणेच होते. गुरुजी आधी हिमालयामध्ये सारगाची नावाची एक जागा आहे, तिथे होते. स्वामी विवेकानंदांचे गुरु बंधू स्वामी अखंडानंद हे त्यांचे गुरु. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव होते राखाल, म्हणजे त्यांच्या गुरूंचे. रामकृष्ण परमहंस यांच्या विशेष शिष्यांपैकी ते एक होते. ते गुरुजींचे गुरु, अध्यात्मिक गुरु. स्वतःची मुक्ती व समाजाची शिवभावनेने सेवा ही त्यांनी शिकवली. हे ब्रीद त्यांनी शेवटपर्यंत आचरले. माणसाचा मेंदू तर आपण पाहतो की त्याचं शरीरच असं बनवलेलं आहे की त्याला खाण्यासाठी अतिशय कमी लागतं. आणि आपला मेंदू हे आपलं बुद्धीचं उपकरण आहे. तो मेंदू मात्र मानवाला सर्वात मोठा दिलेला आहे. एवढा मोठा हत्ती जर तुम्ही पाहाल तर हत्ती एवढा मोठा प्राणी, पण तो समजूतदार आहे, पण त्याचा मेंदू अतिशय लहान आहे. जर विज्ञानाचे काही लोक असतील त्यांना माहित असेल याच्याबद्दल. मानवाच्या मेंदूला मर्यादा नाहीये. तो साऱ्या विश्वाला कवटाळेल, स्वतःचा व सृष्टीचा उद्धार करेल. म्हणून माऊली म्हणतात ना, अवघे विश्वाची माझे घर म्हणतात ना माऊली. असा आपला हिंदू धर्म आहे. आपण मुंगीला सुद्धा साखर घालतो, सापाला सुद्धा दूध पाजतो. तेव्हा मानवाने आपले दिव्य स्वरूप ओळखले पाहिजे. मी कोण आहे? मोक्षप्राप्ती म्हणजे मनाच्या विकारांवर नियंत्रण प्राप्त करून स्वतः भगवंतात विलीन होणे होय. ही आपली वैदिक परंपरा आणि हेच आपले ध्येय आहे. त्यासाठी एकाग्रता महत्वाची आहे. देवता कोणतीही निवडावी, पण एकच आपल्या पिंड धर्माप्रमाणे. म्हणून हिंदू धर्मांमध्ये एवढ्या देवता आहेत, समर्पण मात्र एकालाच करावे. इष्टदैवत एकच निवडावं एकाग्रतेने. राष्ट्रासाठी, आपल्या ध्येयपूर्तीसाठी कार्य करणारा स्वयंसेवक, समाजसेवक हा योगीच असतो. निस्वार्थपणे कार्य करून ते परमपदाला पोचतात. हा कर्मयोगच आहे. पण निस्वार्थी भाव महत्वाचा आहे. जातपातीला इथे स्थान नाहीये. हिंदू असो, मुसलमान असो, हरिजन असो, कोणी असो, सर्वांचा इथे आदर आहे. जन्मना जायते शूद्रः संस्कारात द्विज उच्यते. म्हणजे जन्माने सारे शूद्रच असतात, पण उच्च आचार विचारांनी आपल्या महान वैदिक परंपरेमध्ये प्रत्येक जण ब्रह्म जाणणारा ब्राह्मण, जो ब्रह्म जाणतो तोच खरा ब्राह्मण असतो. स्वामी विवेकानंदांनी आपल्या शेवटच्या दिवसात चिंतनात लिहिले आहे की मी जगभर धर्मप्रसाराच्या कार्यासाठी फिरलो, वेदांत सांगितला, नेता बनलो, शिक्षक बनलो. या सर्व गोष्टीतून समाजाला काय लाभ झाला ते मला माहिती नाही, पण मी याचा विचार करतच नाही. पण मला जेव्हा त्याच्या चिंतनातून एकच गोष्ट कळते की या सगळ्या गोष्टींमुळे, माझ्या प्रयत्नांमुळे समाजाची जी काही लाभ हानी झाली असेल तर असो, पण या सर्व कार्यातून माझ्या मुक्तीचा मार्ग मोकळा झालाय. जर एवढे मोठे महापुरुष असं सांगत असतील तर त्यांच्यासमोर आपण फारच लहान आहोत. हे भान आपण सर्वांनी ठेवून कार्य केले तर साधक भगवान गोपालकृष्णाप्रमाणे व सर्व संतांप्रमाणे सुंदर व सर्व गुण संपन्न होईल. रोज ध्यानधारणा करावी. सर्व कला गुणांनी निपुण होतो तो साधक. उत्क्रांतीच्या अत्युच्च टोकावर आपण पोहोचतो व परमगतीला प्राप्त होतो. दत्तपंतांचं जीवन आपण पाहिलंच आहे, पण त्याच्या जीवनातील जे प्रमुख टप्पे आहेत ते आपण एकदा पाहून घेऊ. जन्म त्यांचा 10 नोव्हेंबर 1920 महाराष्ट्रातील विदर्भात वर्धा जिल्ह्यामध्ये आर्वी गावी जन्म. 1941 मध्ये वकिलीची पदवी. 1941 पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून कामास सुरुवात. 9 जुलै 1949
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना 1950 मध्ये, भारतीय जनसंघाच्या स्थापनेत सहभाग, मजदूर क्षेत्रातील अनुभवासाठी इंटक व आयटक मध्ये सक्रिय काम केले व याच काळामध्ये डॉक्टर आंबेडकरांशी त्यांचा संबंध आला व काही काळ त्यांचे सहाय्यक म्हणून काम. 23 जुलै 1955 भोपाळ येथे भारतीय मजदूर संघाची स्थापना. 1964 ते 1976 या काळामध्ये राज्यसभेचे सदस्य. 68 ते 69 शासकीय शिष्टमंडळ माध्यमातून रशिया व हंगेरीचा दौरा. 1977 मध्ये जिनिव्हा येथे आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व. 4 मार्च 1980 भारतीय किसान संघाची स्थापना. 14 एप्रिल 1983 सामाजिक समरसता मंच याची पुणे येथे स्थापना. 22 नोव्हेंबर 1991 स्वदेशी जागरण मंचाची स्थापना व 14 ऑक्टोबर 2004 रोजी पुणे येथे देहावसान. असे हे कर्मयोगी दत्तोपंत 14 ऑक्टोबरला पुणे येथे दीनदयाळ इस्पितळात असताना अनंतात विलीन झाले. एका कवींनी म्हटलेच आहे, थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा. संतांच्या व महापुरुषांच्या चरित्राचा किंवा जीवनाचा अभ्यास त्यांना आदर्श मानून त्यांच्याप्रमाणे होण्यासाठी आणि त्यांच्यातले गुण आत्मसात करण्यासाठी आपण केला पाहिजे, अशी आपली संस्कृती म्हणते व हीच त्याच्यासाठी उत्तम श्रद्धांजली ठरेल. वैचारिक रूपात जीवित राहून आपल्या मागे लाखो कार्यकर्ता व अनेक संघटन पुढील पिढीच्या सेवेकरता ते सोडून गेले आहेत, जे त्यांच्या सिद्धांतांना व विचारांना जीवित ठेवण्याचे कार्य करीत आहे. आपली येणारी पिढी सध्या दत्तोपंतजींच्या कार्याला स्मरण करून स्वतःला गौरवान्वित असल्याची जाणीव सदोदित होतील याची मुळी शंका नाही. पुन्हा एकदा तुम्हा सर्व विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा. परमेश्वर आपल्या सर्वांची कार्यशक्ती अनेक पटीने उन्नत करो. आज उत्तम कार्य तुम्ही करतच आहात. योग्य अधिकारासाठी संघर्ष करण्याची शक्ती प्रदान करो. सगळ्यांसोबतच आपला देश प्रगतीपथावर नित्य पुढे जाऊन वसुधैव कुटुंबकम या श्लोकाप्रमाणे सर्व जगाला एका समान बंधुत्वाच्या बंधनात एकसूत्र बांधून विश्वगुरूच्या पदावर विराजमान हो, अशी प्रार्थना आपण करू. सध्या दत्तोपंत व देशासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या सर्वच महापुरुषांचे स्मरण करून व बाबूजींनी गायलेल्या 2 ओळी त्यांच्यासाठी उद्धृत करून या पुण्यस्मरणाला तात्पुरता विराम देतो. लो श्रद्धांजलि राष्ट्र पुरुष शत कोटि हृदय के कंज खिले हैं. लो श्रद्धांजलि राष्ट्र पुरुष शत कोटि हृदय के कंज खिले हैं. आज तुम्हारी पूजा करने से तू हिमालय संग है. आज तुम्हारी पूजा करने से तू हिमालय संगमिते है. से तू हिमालय संगमिते है. से तू हिमालय संगमिते. आपण मला इथे आपल्यासाठी चर्चा करण्यासाठी आणि या महापुरुषांच्या जीवनाबद्दल बोलण्यासाठी वेळ उपलब्ध करून दिला, त्याबद्दल मी उपस्थित सर्व स्वयंसेवकांचे, पदाधिकाऱ्यांचे व मान्यवरांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद राजेशजी. भारतीय मजदूर संघाचे संस्थापक सध्या दत्तोपंत ठेंगणे. आणि या जसं मी सुरुवातीलाच म्हणाले की भारतीय मजदूर संघामध्ये अनेक विश्वकर्मा होऊन गेले आणि मजदूर संघाची स्थापना केली. ते तर राष्ट्र ऋषी, द्रष्टा, स्वयंसेवक असं आपण त्यांना म्हणतो. अशा श्रद्धेय दत्तोपंतांच्या जन्मशताब्दीचं वर्ष सुरू आहे आणि या निमित्ताने आज आपण पुन्हा एकदा आम्हाला दत्तोपंतांचा जीवन प्रवास, दत्तोपंतांचं अमौलिक असं अगाध असं मोठं कार्य अत्यंत कमी वेळामध्ये साध्या सोप्या शब्दामध्ये आम्हा सर्व कार्यकर्त्यांसमोर मांडलं, आम्हाला सांगितलं. त्याबद्दल भारतीय मजदूर संघाच्या वतीने आम्ही आपले आभारी आहोत. आता आपण कार्यक्रमामध्ये पुढे वळत आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय मजदूर संघ ठाणे जिल्ह्याचे जिल्हा पालक माननीय बाळासाहेब पुराणी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करा. बाळासाहेब पुराणी. बाळासाहेब अनम्यूट करून घ्या.
नमस्कार. आजच्या भारतीय मजदूर संघाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आणि विश्वकर्मा दिनाच्या आठवणीनं हा कार्यक्रम होत आहे. श्री राजेशजी यांनी मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामात असताना सुद्धा दत्तोपंतांच्या सारख्या भ्रष्ट कार्यकर्त्याचा अभ्यास करणं आणि तो विषय यथोचितपणे मांडणं हा इतका सोपा मार्ग नाही आहे. हा सोपा नाही आहे मार्ग. तर दत्तोपंतांच्या साठी म्हणून त्यांनी जो मेहनत घेतली आहे, वाचन केलेलं आहे आणि माहिती मिळवलेली आहे, मग अर्थात त्याचं कारण असं आहे की मुळात ते संघाचे आहेत, त्यामुळं त्यांनी अभ्यास करणं हे स्वाभाविक असलं तरी सर्वसामान्य कार्यकर्ता एवढं सगळं उद्योग करत नाही. पण यांनी आपल्या राजेशजींचे खरंच आभार मानायला पाहिजे. आणि आज नेहमी आम्ही भाषण ऐकतो त्यावेळेला भारतीय मजदूर संघाच्या कामाच्या संदर्भातच विशेषतः बोललं जातं. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे कार्यकर्ते होते त्यांनी संस्था संघटना घडवण्यासाठी काय काय केलं हे अनेक नवीन कार्यकर्त्यांना माहिती नाही. आणि जुने कार्यकर्ते जाणत असले तरी सुद्धा त्यांना आज या संबंधामध्ये बोलण्या इतपत त्यांची ताकद नाही. अशी जरी असली तरी आणि हा जो वेबिनार ठरवला त्या वेबिनारच्या वेळेला हा सर्वांपर्यंत जावा आणि वेळ संपेपर्यंत पूर्ण करावा अशा स्वरूपाचं व्हावं म्हणून मुंबई भारतीय मजदूर संघाने जे सहकार्य केलं त्याबद्दल अनिल डुमनेंचे आम्ही आभारी आहोत. या पद्धतीनं भारतीय मजदूर संघाच्या कार्यासाठी कोणालाही बोलवलं तर असं होतं की या सगळ्यांना एकत्र आणणं शक्य नाही आहे. पण तरी सुद्धा या वेबिनारच्या साह्यानं आपण जावं. पण तरी सुद्धा विश्वकर्मा दिनाची पूजा करण्यासाठी अनेक कार्यकर्ते दिवसभरामध्ये येऊन विश्वकर्म्याला पुष्पार्पण करून गेले. आणि आज त्यांचा जो दिवस आहे 17 सप्टेंबर जरी असला तरी सुद्धा अनेकांनी आपल्या वेळात वेळ काढून विश्वकर्म्याची केली. आणि विश्वकर्मा दिन हा भारतीय मजदूर संघ समर्पण दिन असं समजतो. त्यामुळं त्या दिवशी काही अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या उत्पन्नाचे वार्षिक उत्पन्नापैकी दिवसाचा 1 दिवसाचा तरी पगार सर्वजण या सादर करतात. आणि यासाठी गुरुदक्षिणेच्या स्वरूपात नाही आहे, पण हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघांनी दिलेले एक इंडिपेंडन्सचे काम करण्याचं सूत्र आहे. हे सूत्र भारतीय मजदूर संघांनी पण स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून ते समर्पण करताना त्या वेळेला त्याची पावती पण दिली जाते. अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम आणि हा मेळावा या कोरोनामुळे आपल्याला घेता आला. कोरोना असल्यामुळं सर्वांना एकत्र आलो असतो तर खूप आनंद झाला असता, एकमेकांना भेटला असतं आणि जवळून परिचय झाला असता. पण आता ते शक्य नाही आहे. पण या स्वरूपाच्या पद्धतीनं जे काही काम झालं ते खरोखरच चांगलं झालेलं आहे. आणि यापेक्षा जास्त काही बोलावं असं मला वाटत नाही. यासाठी कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. भरत गुळांबे असेल, दुर्गा लोहकरे असेल, नंतर लक्ष्मणाताई बोंबले असतील, बाळ पुराणिक असेल, आणि या सगळ्या गोष्टी त्या सर्वांनी जे काही काम केलेलं आहे याचा हा परिणाम म्हणून आज चांगली उपस्थिती ठेवून आपला हा कार्यक्रम होऊ शकला. आणि हा मेळावा अशा उत्तम पद्धतीने झालेला आहे. भारतीय मजदूर संघाचं हे एक यश आहे असं म्हणूया. अशा अडचणीच्या काळात सुद्धा वेबिनारला चांगल्या संख्येनं उपस्थिती राहणं हे चांगलं आहे. आणि भारतीय मजदूर संघाच्या साठी म्हणून हा जो दिवस आहे हेही दिवस जातील आणि पुढे चांगले काम येतील. कर्मयोगी बनून आपण काम करूया, एवढा संकल्प करूया, म्हणजे मग आपल्याला पुढच्या कामाला यश मिळेल. म्हणून आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि राजेशजींना विशेष धन्यवाद. त्यांनी चांगल्या पद्धतीने सांगितलं. संघाचा संपर्क, भारतीय मजदूर संघाचं काम, अन्य संघटना संस्था या सर्वांचं ज्ञान सर्व सामान्य कार्यकर्त्याला, नवीन कार्यकर्त्यांना कळलं. त्यामुळं मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद बाळासाहेब. आपल्या भारतीय मजदूर संघ ठाणे जिल्ह्याचे कार्यकर्ते आणि आपले ठाणे जिल्ह्याचे डीएनएसबीतले कार्यकर्ते आणि ठाणे जिल्ह्याचे संघटन मंत्री विलासजी आंबेकर यांना निमंत्रित करतो ते आभार प्रदर्शन करतो. नमस्कार. श्री राजेशजी यांना खरं तर संघाचा स्वयं ऐकायला येतो. हॅलो.
आणि श्री राजेशजींना खरं तर संघाचा संसद म्हणून कार्यकर्ता म्हणून आभार मानणं आवडणार नाही, परंतु कार्यक्रमाची एक प्रथा आहे आणि ती प्रथा आपल्याला पूर्ण केली पाहिजे, म्हणून खरं तर ही व्यवस्थेचा भाग आहे. त्यामुळे राजेशजींचे मनापासून धन्यवाद. त्यांनी आपल्या कार्यक्रमातून व्यस्ततेतून वेळ काढून हा कार्यक्रम आमचा अतिशय सुंदर आणि चांगला अगदी अभ्यासपूर्ण प्रबोधन आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं केलं, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. तसेच अनिलजी, निलिमाताई, मोहनजी हे या कार्यक्रमात उपस्थित आहेत, त्यांचेही ठाणे जिल्ह्याच्या वतीने आम्ही आभार मानतो. या सगळ्या कार्यक्रमामध्ये विविध उद्योगांचे पदाधिकारी उपस्थित आहेत, या सर्व पदाधिकाऱ्यांचेही मनापासून आभार. आणि या कार्यक्रमासाठी आपल्या व्यस्त कार्यक्रमांमधून वेळ काढून जे सर्व कार्यकर्ते उपस्थित राहिले त्या सर्वांचेही मनापासून आभार. धन्यवाद. बरंच आभारामध्ये एक नाव राहून गेलं. पालघर जिल्ह्याचे जिल्हा सचिव आणि चंद्रकांत नेवे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित, त्यांचेही मी आभार मानतो. आणि आजचा हा श्रम दिनाचा ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण जे एकत्र जमलो होतो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं भारतीय मजूर संघ ठाणे जिल्ह्याच्या वतीने जाहीर करतो. भारत माता की जय.